मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी गुजरातमध्ये ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला। या प्रकरणी दोघांना बेड्या ठोकत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केलाय। विशेष म्हणजे एक महिला कॅब चालकाच्या अटकेनंतर या कारखान्याचा सुगावा लागलाय। काय हा सगळा प्रकार, कसा होता याचा घटनाक्रम, कशी झाली कारवाई, पाहूया स्पेशल रिपोर्ट। टॅक्सी चालकाच्या रूपात ड्रग पेडलर, टॅक्सीच्या बहाण्यानं ड्रग्ज पुरवायची मुस्कान। साकीनाका पोलिसांकडून गुजरातमधील ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त। मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात जाऊन ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त केली आहे। या कारवाईत फॅक्टरी चालवणाऱ्या वजूल चौधरी उर्फ पप्पू या सराईत ड्रग्ज निर्मात्यालाही बेड्या ठोकल्या। तब्बल 75 कोटी रुपयांचं 20 किलो एमडी ड्रग जप्त केलाय। पोलीस स्टेशनच्या अँटी नार्कोटिक्स टीमने एका महिलेला 101 ग्रॅम मेफेड्रॉनसह अटक केली होती। हिच्याकडे केलेल्या इंट्रोगेशनमध्ये वाजेहुल चौधरी या सप्लायरचं नाव रिव्हील झालं होतं। या गुन्ह्याच्या तपासामध्ये या सप्लायरला सुद्धा साकीनाकाच्या टीमने अटक केली। त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये हा वाजेहुल चौधरी गुजरात राज्यामध्ये जिथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवत होता तिथे साकीनाका पोलीस स्टेशनच्या टीमने रेड केली आणि या कारवाईमध्ये एक 20 किलो मेफेड्रॉन आणि इतर केमिकल्स तसेच मेफेड्रॉन बनवण्यासाठी लागणारे वेगवेगळे ॲपॅरेटस, वेगवेगळ्या वस्तू या जप्त केलेल्या आहेत। या कारवाईमध्ये जप्त केलेल्या एकूण सीझरची किंमत ही 75 कोटी रुपये आहे। 21 मे रोजी अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर मुस्कान खानला अटक करण्यात आली। तिच्याकडून 20 लाख रुपये किमतीचा एमडी ड्रग जप्त केला। कॅब चालक म्हणून काम करण्याच्या बहाण्यानं ड्रगचा व्यवसाय चालू होता। चौकशीतून वजूल चौधरीचं नाव समोर आलं। शिळफाटा परिसरातून वजूलच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। गुजरातमधील एमडी फॅक्टरीची माहिती मिळाली। अटक करण्यात आलेल्या वजूलला मुंबईच्या डोंगरीमधील चाचानं एमडी ड्रग्ज बनवण्याचं प्रशिक्षण दिल्याचं कळतंय। आता हा चाचा नेमका कोण, हाही प्रश्न आहेच। साकीनाकात सापडलेला ड्रग्जचं कनेक्शन थेट गुजरातच्या एमडी ड्रग्ज तयार करणारा